या देशातील गुलामगिरी किती जुनी आहे आणि ती आजही सुरू आहे का याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गुलामगिरीचं मोजमाप हे कोण स्वतःला मालक समजतात आणि त्यांची मालकी कशी आहे हे समजल्याशिवाय गुलामगिरीचं स्वरूप समजणार नाही. या देशातील काही संघटना किंवा काही जातीचे लोक स्वतःला मालक समजतात. उदाहरण द्यायचे झाले तर कोळवळकर यांनी जे RSSचे सरसंघचालक होते त्यांनी असं लिहिलं आहे त्यांच्या पुस्तकात की आम्ही या देशाचे मालक आहोत. आणि ही जी वृत्ती आहे ही वृत्ती गोळवलकरच्या आधी मनूनं सुद्धा सांगितलेली आहे. आपण जेव्हा मनुस्मृती वाचतो तेव्हा मनू म्हणतो की मी सर्वांचा करविता आहे. ब्राह्मण सगळ्यांचे कर्ते आहेत. ब्राह्मणांनी क्षत्रिय वैश्य शूद्र यांची निर्मिती केली आहे आणि या देशाची भूमीमध्ये आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत. अशा प्रकारची ही जी भूमिका मनुस्मृतीची आहे तीच भूमिका आज गोळवलकरच्या सांगण्याप्रमाणे RSSचे लोक जपत आहेत. ज्या मनुस्मृतीचा जाहीर निषेध होतो, डॉक्टर आंबेडकरांनी तिचे दहन केले, तिला जाळली. महात्मा फुल्यांनी देखील तिचा निषेध केला आणि ती जाळायला हवी असं म्हटलं. त्या महात्मा फुल्यांनी गुलामगिरी नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ कोणाच्या गुलामगिरीविरुद्ध आहे? त्यावेळी जेव्हा त्यांनी हा ग्रंथ 1873मध्ये लिहिला त्यावेळी या देशामध्ये इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजांच्या सत्तेमध्ये देखील ब्राह्मणांची गुलामगिरी यावर ते ग्रंथ लिहितात. यावरून राजकीय सत्तेची गुलामगिरी नव्हती तर सामाजिक सत्तेची गुलामगिरी होती किंवा आहे असं महात्मा फुल्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. आणि हीच वृत्ती तुम्हाला दिसते आहे की ज्या गुलामगिरीविरुद्ध महात्मा फुल्यांनी लिहिले, आंबेडकरांनी ज्या गुलामगिरीला जाळण्यासाठी मनुस्मृती जाळली, ती गुलामगिरी आजही जारी आहे का? इंग्रजांची सत्ता जाऊन या देशामध्ये जी काही सत्ता आजवर आली आणि अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये जी भाजपची सत्ता आहे ती सत्ता मनुस्मृती ज्यांना मान्य आहे त्या लोकांची आहे. म्हणजे आजची गुलामगिरी जी गुलामगिरी मनुस्मृतीमध्ये आहे त्या गुलामगिरीचे पुरस्कर्ते आज सत्ताधारी आहेत आणि हे सत्ताधारी गुलामगिरी वाढवत आहेत. या देशामध्ये जर मनुस्मृतीच्या गुलामगिरीचं चलन चालू असेल तर ही गुलामगिरी आज जारी आहे. या देशातील बहुसंख्य समाज हा गुलाम आहे. कारण या देशामध्ये जी सत्ता सुरू आहे, व्यवस्था आहे ती ब्राह्मणी आहे. RSS ही मनुस्मृतीची समर्थक आहे. ती या देशातील संविधानाची विरोधक आहे आणि म्हणून RSSला जे हवं आहे ते आज होत आहे. म्हणजे हा देश ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. ब्राह्मण या देशाचे मालक आहे आणि आम्ही सगळे गुलाम आहोत ही जाणीव ठेवायला पाहिजे. गुलामगिरी समजून सांगणे आज जास्त महत्त्वाचे आहे. कारण आज जी गुलामगिरी RSSच्या भाजपच्या माध्यमातून सुरू आहे ती गुलामगिरी कशी संपेल यावर विचार करणे गरज आहे. केवळ राजकीय सत्तेतून त्यांच्या व्यवस्थेमधील राजकीय सत्ता ही त्यांचीच सत्ता असते, त्या व्यवस्थेची सत्ता असते. ती व्यवस्था नष्ट करण्याचं काम इथली राजकीय सत्ता करू शकत नाही, केलेली नाही. काँग्रेसच्या काळात देखील या देशातील ब्राह्मणांची गुलामगिरी जारी होती
ती ज्याप्रमाणे इंग्रजांच्या काळात जारी होती ती तशा प्रकारची तीच गुलामगिरी काँग्रेसच्या काळात पण होती आणि आता भाजपच्या काळात तर ती प्रत्यक्ष राजकीय सत्ता आहे, सामाजिक सत्ता आहे, सर्व प्रकारची सत्ता ही आर एस एसची आहे, म्हणजे ब्राह्मणांची आहे. म्हणजे हा देश गुलाम आहे. नुसती गुलामाला गुलामीची जाणीव द्या म्हणजे तो बंड करून उठेल एवढे सांगण्यानं ही गुलामगिरी संपणार नाही. त्याविरुद्ध गुलामांनी गुलामशाहीच्या विरुद्ध ज्यांनी तुम्हाला गुलाम केलं त्यांच्या विरुद्ध कसा संघर्ष करायचा, ती गुलामगिरी कशी नष्ट करायची आणि समतेचं राज्य कसं निर्माण करायची, समतावादी सामाजिक व्यवस्था कशी निर्माण करायची हे सांगण्याची आणि हे करण्याची गरज आहे.